हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। आज भेटतोय आपण एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज आपण नागलीचे पापड बनवत आहोत। तर त्याच्यासाठी आम्ही 3 दगडांची चूल वगैरे मांडली आहेत आणि त्यावर पातेल्याचं बूड घेऊन पातेलं तापण्यासाठी ठेवलेलं आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण मॉर्निंगचा व्ह्यू बघितला आणि नागलीचे पिठाची कशी तयारी केली हे सगळं बघितलं। ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ नक्की बघा, तोही खूप छान आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पापड कसे बनवले आणि दिवसभरात काय काय केलं हे सगळं बघणार आहोत। तर बघा, इथं आमची सगळी अशी पंगत बसलेली आहे आणि हा सगळा सीन बघून आम्हाला खूप छान वाटत होतं, कारण सगळे सकाळी उठून चिल्ले पिल्ले सगळे त्या चुलीजवळ येऊन बसलेले होते। अगदी पूर्वीसारखं असं वाटत होतं की आता चुल्यावरती काहीतरी दूध तापतंय आणि सगळे आपले लाईनशीर बसलेले आहे चहा दूध घेण्यासाठी। आणि ना खरं तर हे असं थोडंसं केलं पाहिजे एक्सपेरिमेंट, जेणेकरून पुढच्या पिढीला पण ह्या सगळ्या गोष्टी कळत जातील। हे सगळं काय आहे, कसं बनवलं काय, हे सगळं पुढच्या पिढीला नक्की कळेल। त्यामुळे ना आम्ही असं ठरवलं आहे की पुढच्या पिढीला हे सगळं दाखवण्यासाठी ना आपण असे छोटे मोठे एक्सपेरिमेंट करत राहायचे। त्यांना पण हे सगळं खूप छान वाटत होतं बघायला। सगळे सकाळी उठून बाहेर आलेले होते। पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्यात सगळे मसाले वगैरे टाकले आणि मग नागलीचं पीठ आम्ही त्याच्यामध्ये टाकलं आणि ते झाकून न ठेवता आहे ना आम्ही काय केलं की सगळं मिक्स करून घेतलं, जेणेकरून त्याच्या गाठी आहेत ना त्या होणार नाही। आणि बऱ्याचदा बायका काय करतात की झाकून ठेवतात त्याला आणि मग वरती त्याचं पाणी वगैरे येऊ देतात, उकळी येऊ देतात आणि मग त्याला मिक्स करायला घेतात। पण मग आहे ना त्याच्या गाठी होण्याचं प्रमाण जे आहे ना थोडं जास्त असतं, म्हणून आम्ही ह्यावेळेस थोडंसं उलट पद्धतीने केलं की पीठ टाकलं आणि मग सगळं मिक्स केलं ते आणि नंतर मग ते वाफेत ठेवलं। पटापट कर बाप्पा, खालून वरती, हां असं कर। खरं तर खिशी घ्यायचं आम्हाला तसं टेन्शनच आलं होतं, पण मग माझ्या मिस्टरांनी आणि आमच्या डॉक्टर काकांनी ते खिशी घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना दोघांना ते जमलं पण ते खूप छान। त्यामुळे आम्हाला खूप आनंदही झाला या गोष्टीचा की आता इथून पुढे ते आम्हाला अशी मदत करत जातील। पाहिली खिशी घ्यायला व्हिडिओ पाहिला आता ते व्हिडिओ पाहिला बास होईल म्हणते बास होईल पाहिजे ना लागलं। हां छान कलर आला बरं, थोडंसं पाणी टाकून तसंच कलर आवडतो। जमलं आता दरवर्षी फिक्स, दरवर्षी फिक्स दमायचं दरवर्षी नाही। जो ब्लॅक गॉगल आहे ना तो घालून म्हणजे पुढच्या वर्षी घेऊन येऊ। तो नाही ऑपरेशनचा नाही का पॅक वाला। खिशीचा कलर पण खूप छान आला होता आणि आम्ही दोघी पण खूप खुश झालो होतो, कारण आमचा दोघींचाही पहिला एक्सपेरिमेंट हा सक्सेस झाला होता। चहा घ्या ना, तेच म्हणत होते, तेच म्हणत होते मगाशी घामाघूम होतील आंघोळ नंतरच कर। लाईट आली मोटर लावायची, हा मोटर चालू करून देते। थांबा ना, ही मोटरवरची आपण झाकण ठेवू शकते का? सारखं करते बरोबर, टेस्ट करून पाहा ना आणि काय मीठ बीठ कमी जास्त नको, आता काहीच होणार नाही। का बरं तेवढं सगळं चालू ना ते म्हणते तरी एकदा पाहा ना। वरून ते कपडा ठेवतात ना हो एखादा, हां तो पोळ्यांचा कपडा असेल ना, ओला करून जाड कपडा ठेवून टावेल, हा टावेल दोन
बाहेरचं हे लागलं असेल पोळ्यांचा कपडा ठेवू पोळ्यांचा तो उपरणं नाही का ते खिशी घेतल्यानंतर आहे ना जवळपास ते 1-1.5 तास तरी पातेलं आहारावर ठेवायला पाहिजे, जेणेकरून ती वाफेत खूप छान होते आणि मग पापड आहे ना आपले चिरत नाही. गाडी इकडे घरी आहे. अरे बनू इकडे डॅडी. गच्ची बऱ्यापैकी मोठी आहे, त्यामुळे आम्ही वरतीच पापड तयार करायचं ठरवलं. तिथं ऊन पण होतं आणि सावली पण होती बसायला, त्यामुळे मग पापडही उन्हात वाळत घालत होतो. आणि हा आमचा मनू कसे पापड वाळत घालतोय ते बघा. सगळे चिल्ले पिल्ले आम्हाला आणि मोठे पण सगळे आम्हाला मदत करत होते. आणि हे आमचे डॉक्टर काका हे सुद्धा आम्हाला मदतीला आले होते. एवढे मोठे डॉक्टर असून सुद्धा घरातले असे छोटे मोठे कामांना पण ते आम्हाला मदत करतात ना, ह्या गोष्टीचा आम्हाला खरंच खूप आनंद होता. आणि ना ह्या मामी आहेत आमच्या शेजारीच राहतात, त्यासुद्धा आम्हाला मदतीला आल्या होत्या. आणि आमच्या नाण्यांच्या त्या खास मैत्रीण आहे. खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आम्हाला खूप वेळ त्यांनी मदत केली. खरं तर ना गावाकडे काही गोष्टी आपल्याला खूप छान बघायला मिळतात. त्या म्हणजे मान सन्मान, माणुसकी, एकमेकांना मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गावाकडेच बघायला मिळतात. आणि हे बघा इथं बाहेर अंगणामध्ये त्यांचा क्रिकेटचा डाव रंगला होता. सकाळी उठल्यापासून त्यांनी सर्वांनी आम्हाला खूप मदत केली. आणि मग सकाळी नाश्ता केल्यानंतर दीपालीने त्यांना खमंग ढोकळा बनवून दिला होता. त्यांचा नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर मग ते बाहेर बॅट बॉल खेळत होते. खरं पाहिलं ना तर डॉक्टर काका आणि दीपाली हे दोघंही आमच्या घराचा बॅकबोन आहे. एक सपोर्टेड सिस्टम आहे ती आमची. अर्थात आमचीच नाही तर जवळपास सर्व नातेवाईकांची, संपूर्ण कुटुंबाची ती अशी सपोर्टेड सिस्टम आहे. आणि दोघांचंही नेचर खूप छान आहे. म्हणजे नेहमी हसरं खेळतं वातावरण असतं आमच्या घरात. दोघंही म्हणजे एकसारख्याच स्वभावाचे आहे, मेड फॉर इच अदर. त्यामुळे ना आमच्या घरात नेहमी हसरं खेळतं वातावरण असतं. आमच्या 11 वाजेपर्यंत सर्व पापड बनवून झाले. त्यानंतर आमच्याकडे बरेच पाहुणे सुरू झाले होते, कारण संडे म्हटलं की पाहुणे येतातच घरी. आणि त्यांना कळालं होतं आम्ही सगळे आले आहेत, तर ते आले होते आम्हाला भेटायला. माझ्या नणंदबाई आल्या होत्या मोठ्या चाटोरीच्या, आणि यांच्या मावशी आहेत, जिजा मावशी भुशाला राहतात त्या पण आल्या होत्या त्यांच्या नातवांना घेऊन मुलांना भेटायला. आमच्या मोठ्या नणंदबाई अक्का आणि काका आहे आमच्या. किती तारखेला लग्न आहे. सगळ्यांनी लग्नाला यायचंय. साखरपुड्याला सुद्धा सगळ्यांनी आशीर्वाद दिले. आता लग्नाला पण सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे. हा पाहिला नाही इथं आहे ना. आम्ही काय परत जातो काय काय लिहिले होतं ते.
नाही आठवत आता मला त्याच्यात काय व्हिडिओ आहे पाहिला. आणि ह्या आमच्या मावशी दिसायला खूप छान आहे पण. बरं का? निघायचंच नव्हतं हे थोडंसं हे केलं नाही. मावशी करेलच नाही. आज ना त्यात काय हे बघा माझं पप्पा कसं बोलला. आज तिथे एक मोठा होता सगळीकडे खूप जास्त पसारा घालून ठेवलाय तोरणने. आणि काय रे गेम खेळत होते का पळाले सगळे. अरे अरे अजित टीम चालली सगळी बाहेर. बाळ हे घे. हा खांब बघ ना. पकडा अशी प्लेट. हे बघ याला ना आकडे म्हणतात, चिंचाचे आकडे. इंग्लिश चिंच असं लाल लाल आकडा असला ना की तो खूप आवडायचा आम्हाला. थोडंसं निघतं खराब ते एखादं. आपण छान आहे. मग आपण कुठे चाललोय सगळे शॉपिंग कुठे चाललोय आपण सगळे इकडे या. आम्ही सगळे चाललोय सायखेड्यात. खरे भांडे घ्यायला चाललोय तर आम्ही सगळे. चला चला आम्ही सगळे ना सायखेड्यात चाललो होतो. कारण कालचा जो कोंडा थोडा जास्त राहिला होता तो पण दळायचा होता. आणि थोडी शॉपिंग पण करायची होती आम्हाला. म्हणजे किराणा वगैरे अशा घरगुतीच वस्तू घ्यायच्या होत्या. म्हणून आम्ही संध्याकाळी जवळपास 8 वाजले होते. स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही सायखेड्यात गेलो. मग मी तरी गेली असती त्याच्यासोबत. ते कुत्रा बिचारा सोडलंय अगं एवढं चांगलं. ते लॅब्राडोर आहे ते. कुठे गेली, कुठे ती? आली 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 आली. काय घेतेस तू? काय घ्यायचं. आणि हे दुसऱ्या दिवसाचं 3 नंतरचं वातावरण आहे.
आमचे 3 वाजेपर्यंत बऱ्यापैकी पापड वाळले गेले होते आणि नंतर हे सगळं ढग वगैरे भरून आले होते. पावसाचं वातावरण झालं होतं, हवाही सुटली होती बऱ्यापैकी आणि खूप छान वाटत होतं हे सगळं. आजचं वातावरण जर पाहिलं ना तर आज असं वाटतं आज पण पाऊस येईल, पण मग तरी आम्ही आज पावसाच्या पापड्या करायचं ठरवलं होतं आणि त्या केल्या. बऱ्यापैकी सुकल्या, ऊन होतं, बऱ्यापैकी सुकल्या गेल्या. 3 वाजेपर्यंत असं वाटत होतं आम्हाला की बऱ्यापैकी वाळून जातील आणि वाळल्या पण त्या. आणि हे बघा आता सगळं असं ढग आलेलं आहे आणि पुढच्या 10 ते 15 मिनटात पाऊस पण पडण्याची शक्यता आहे. आणि इकडचं सीन बघा किती छान दिसतंय, तिकडे सगळं मेंढरं वगैरे आली आहेत वावरामध्ये. आणि हे बघा आमच्या मुलांनी पावसात भिजण्याचाही आनंद घेतला. सगळे पूर्ण ओले झालेले होते. त्यानंतर त्यांनी सगळं आवरलं आणि आम्हाला निघायचं पण होतं पाऊस उघडल्यानंतर. म्हटलं चला पावसात तुम्ही पण ओले हो. सोमवारी सायंकाळी 5 वाजता आम्ही नाशिकला जायला निघालो, कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच ड्युटी होती. प्रत्येकालाच आपल्या आपल्या कामावर जायचं होतं, म्हणून मग आम्हाला निघावंच लागणार होतं. मग सगळेच निघाले आणि आजी आजोबांचा चेहरा पाहण्यासारखा होता. अगदीच केविलवाणी 2 जणांना असं वाटत होतं की 2-3 दिवस राहिले, सगळ्यांनी खूप मजा केली, अजून 1-2 दिवस राहायला पाहिजे होतं म्हणून. पण काय करणार, नाविलाज असतो. 2-3 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला सोनगावला आणि तो तुमच्यासोबत पण आम्ही शेअर केला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.